हॅलो. आता आपण बघूया "विण दोघांतलीही तुटेना" या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. तर आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते एकीकडे राजवाडे परिवार आणि तिकडे सरपोतदार परिवारांची गुढीची पूजा चालू असते आणि ती पूजा एकदम मस्तपणे पार पडते. इकडे राजवाड्यांच्या घरी पूजा झाल्यावर सगळे हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा अर्पिताची मुलगी अन्विषालाही ती घेऊन आलेली असते. तेव्हा आजी बोलते की बरं झालं अन्विषा या पूजेला आली आणि जावई माझे नात जावई आले विशालराव. तुम्हाला माहिती आहे विशालराव कधी कधी येत जा अधूनमधून, तुमची बायको तुम्हाला इथेच सापडेल. तेव्हा आजी बोलते की आज तुम्ही आणि अन्विषामुळे आमचा गुढीपाडवा खूप छान झाला. तेव्हा स्वानंदी बोलते की हो ना, किती गोड आहे अन्विषा, अगदी आईसारखीच आहे. तेव्हा समर बोलतो की आता मामा खेळणार आहे त्याच्या भाचीशी. नंतर बोलतो की नाही नको, उगाच माझ्याकडे आल्यावर पुन्हा रडायला लागेल. तेव्हा स्वानंदी बोलते ती खाईल का श्रीखंडपुरी, मस्त श्रीखंडपुरीचा बेत आहे. तेव्हा समर बोलतो की हां पण आजीला नको हो श्रीखंडपुरी. तेव्हा आजी बोलते की गप्प रे पिंट्या, खाऊ दे ना. तेव्हा समर बोलतो की नाही आजी, आणि असंही श्रीखंडपुरी हे हेवी असतं, तू खायचं नाहीस, आपल्याकडे डॉक्टरांचे पथ्य पण आहे. तेव्हा अर्पिता मुद्दामच टोचून बोलते की दादा अरे तू कशाला काळजी करतो, आजीची स्वानू आहे ना. ती सगळं करते, सगळे सण साजरे करते, सगळ्यांना पक्वानं खायला देते, हो की नाही सानू. तेव्हा आजी बोलते हो मग करतेच ती, आणि तेही अगदी मनापासून आणि उत्तम. तेव्हा आजी बोलते की सानू तू माझा पाडवा ना अगदी उत्तम केलास, तुझ्यामुळे ना मला माझ्या माणसांमध्ये नवीन वर्ष साजरं करता आलं. तेव्हा आजी त्यांना सांगत असते की हा पाडवा अगदी शेवटचा झाला ना तरीही मला काही हरकत नाही, की अजून की माझा हा पाडवा खूप उत्तम साजरा झाला आहे. तेव्हा समर बोलतो की आजी कशाला असं बोलत असते गं. तेव्हा स्वानंदी बोलते की आणि हो ना, आणि आजी हा पाडवा आपला पहिला पाडवा आहे, मी आत्ताच आली ना तुमच्या घरी, मग आता खूप सारे पाडवे आपल्याला साजरे करायचे, म्हणून असं बोलला, हा विषय परत तुम्ही काढणार नाहीत हां. तेव्हा आजी बोलते तुम्ही सगळे इकडे या ना, आपण सगळ्यांचा एकत्र फोटो काढूया. तेव्हा ते एक फोटो काढतात. इकडे निकिता ही गुढीची तयारी करत असते. तेव्हा ती आनंदला बोलते की आनंद नैवेद्य दे, पण आनंद दुसरीकडेच काहीतरी हरवलेला असतो. तेव्हा ती पुन्हा आवाज देते आणि बोलते की आनंद लक्ष कुठे आहे तुझं. तेव्हा आनंद बोलतो की माझं कशातच लक्ष लागत नाही निकिता, कसा आनंद साजरा करायचा आणि कसा नाही तेच कळत नाही, आणि समोरच आयुष्यात नसेल तर हा विचारच केलेला नाही कधी. तेव्हा निकिता आनंदला मनातली भीती काढायला लावते आणि बोलते की गुढीकडे बघ, हात जोड, सगळं काही नीट होईल म्हणून. इकडे स्वानंदी हॉलमध्ये येत असते, तेवढ्यात मंदाकिनी तिला अडवते, सॉरी मल्लिका तिला अडवते आणि मल्लिका बोलते की फार कौतुक झाले एका मुलीचं. तेव्हा स्वानंदी थोडी स्माईल करते. तेव्हा मल्लिका बोलते की हां पण कौतुक झालं आहे, पण तू केलेली चूक पुसली जाणार नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की माहिती मला. तेव्हा मल्लिका बोलते की तू केलेली चूक ही सगळेच विसरणार नाही आहेत. तेव्हा स्वानंदी बोलते की मी सुद्धा, पण अशी चूक मी पुन्हा कधीही ह्या घरात होऊ देणार नाही, असा शब्द देते मी तुम्हाला. तेव्हा मल्लिका बोलते की खूपच कॉन्फिडन्स आहे तुला. तेव्हा मल्लिका तिला सांगत असते की काय आहे ना, तू आता ह्या घरची सून आहे, म्हणजे मी 25 वर्षापासून ना इथे आहे गं, तुला येऊन काय 4-5 महिने पण नसतील झाले, काही महिनेच झाले असतील. तुला आता या घरचे दागिने सगळे मिळाले, म्हणून तू ह्या घरची मालकीणी असं समजू नकोस स्वतःला. तेव्हा स्वानंदी ही तिला प्रत्युत्तर न करता शांतपणे उत्तर देते की काकू तसं नाही आहे, पण काय ना ह्या घराची विणीनं ही जिव्हाळ्याने बांधली जायला हवी, किती वर्षाने जोडली गेली याने नाही, यापेक्षा आपण एकमेकांना किती साथ दिली, किती अडचणींना आपण एकमेकांसोबत उभं राहिलो. आता नातं किती जुने याने नाही, पण नातं आपण किती ताजं ठेवलं आहे या सगळ्यांनी ती विण घट्ट होते. तेव्हा स्वानंदी बोलते की बाकी तुमच्याकडनं शिकत राहीलच मी, राजवाड्यांची सून झाली नाही आता शिकेन, आणि स्वानंदी तिथून निघून जाते. अर्पिता आणि अंशू खोलीत असतात. तेव्हा अंशू चिडचिड करत असतो की काय यार, ही म्हातारी मरत का नाही, 80 वर्षाची झाली आहे ना, अजून किती वर्ष जगायचे हिला. तेव्हा अर्पिता बोलते की याला मिरॅकल म्हणतात. तेव्हा अंशू बोलतो की मिरॅकल नाही, याला बॅड लक म्हणतात. अगं किती एवढ्या जिन्यावरनं पडली असताना सुद्धा ती कशी काय वाचली आहे, एका फक्त एअर फ्रॅक्चरवर कशी काय सुटली आहे ती, तू जरी पडली असतीस ना तरी तू वाचली नसतील. तेव्हा अर्पिता बोलते की अंशू, तेव्हा अंशू बोलतो की अगं फॅक्ट ही कसं काय वाचली. तेवढ्यात मल्लिका येते आणि टेन्शन करते. तेव्हा अंशू बोलतो की काय झालं मॉम. तेव्हा मल्लिका बोलते फार टेन्शन देते ही स्वानंदी.
ही म्हातारी ही मरत नाही, आता कशी मरणार ना, ही स्वानंदी ढाल बनून उभीच आहे ना. मला तरी वाटतं आहे ना, आता म्हातारी तर आपल्या रस्त्यातला अडथळा आहेच, पण म्हातारीसोबत समर आणि स्वानंदीचाही काटा काढावा लागेल. कारण की म्हातारी मेली ना तर समर आपोआपच खचेल, पण ही स्वानंदी असेपर्यंत ती ढाल बनून राहील. त्यामुळे आता एका दगडात 3 पक्षी. तेव्हा अंशू बोलतो की मॉम काय करायचं, लवकर करावं लागेल. तेव्हा मल्लिका बोलते की शांतपणे एकही वार वाया जाऊ द्यायचा नाही. आता इकडे स्वानंदी दुसऱ्या दिवशी देवाजवळ उभी असते आणि डोळे बंद करून प्रार्थना करत असते की देवा मला बळ दे, मला काय जे सत्य असेल ना, आनंददादांबद्दल जो पुरावा आहे तो समर राजवाड्यांसमोर सादर करण्याचं बळ दे. एकदाचं मला या गोष्टीचं खरं खोटं करायचे, प्लीज मला बळ दे देवा. तेवढ्यात समर तिथे येतो. स्वानंदीला देवासमोर प्रार्थना करताना बघतो आणि तोही हात जोडून डोळे मिटून बोलत असतो की किती मनापासून प्रार्थना करतायत ह्या. देवा स्वानंदी मॅडमांच्या ज्या मनात जी काही इच्छा असेल ना ती पूर्ण कर, एवढंच मागणं आहे माझं, त्यांच्या मनासारखं होऊ दे. तेव्हा स्वानंदी डोळे उघडते आणि अचानक तिचं समरकडे लक्ष जातं. ती समरकडे बघतच असते. तेव्हा समर तिच्याकडे बघतो. तेव्हा स्वानंदी पटकन त्याला बोलते की आरती घ्या म्हणून आणि बोलते की मला कळलंच नाही तुम्ही आलाय असं. तेव्हा समर बोलतो की तुम्ही देवाकडे काहीतरी सिरियस मागत होतात तेव्हाच मी आलो आहे. बराच वेळ चाललं होतं तुमचं, ते बघत होतं मी. म्हटलं आपणही जरा आपल्या मैत्रिणीसाठी काही डील करता येतं का बघूया जरा. तेव्हा स्वानंदी बोलते की मग तुम्ही काय सांगितलं देवाला. तेव्हा समर बोलतो मी काय बोलणार आहे, मी फक्त एवढंच म्हटलं देवाला की तुमची इच्छा पूर्ण होऊ दे, म्हणजे तुम्ही जे काय मागतायत ते पूर्ण होऊ दे. तेव्हा स्वानंदी एकदम खुश होते आणि बोलते खरंच. तेव्हा समोर बोलतो की काय झालं, एवढा चेहरा फुलला आहे, काय मागितलं की तुम्ही देवाकडे. तेव्हा स्वानंदी बोलते काही नाही. तेव्हा समोर बोलतो की मग एवढा खुल्ला आहे तुमचा चेहरा. तेव्हा स्वानंदी बोलते माझ्याकडे तुम्ही देवाकडे प्रार्थना केली ना त्याबद्दल थँक्यू. समर बोलतो की म्हणजे स्वानंदीने आनंदी व्हावं. तेव्हा स्वानंदी बोलते की काय माहिती तुम्ही पण आज व्हाल आनंदी. तेव्हा समर बोलतो की काय आज काय. तेव्हा स्वानंदी थोडी चाचपडते आणि बोलते की म्हणजे पूर्ण दिवस आहे ना, पूर्ण दिवसामध्ये काही ना काही होईलच. तेव्हा स्वानंदी बोलते की काय माहिती, कदाचित खूप चांगलं, खूप महत्त्वाचं, खूप गरजेचं काहीतरी होऊ शकतं. तेव्हा समर बोलतो अच्छा म्हणजे काही जनरल पॉझिटिव्ह दिवस असणार आहे असं समजायला हवं. तेव्हा स्वानंदी बोलते खूप खूप स्पेशल आणि आज जे मी मागितलं आहे ना ते मला मिळू दे बस एवढंच. तेव्हा समर बोलतो की मिळणार. तेव्हा स्वानंदी आलेच म्हणून चालली जाते. तेव्हा समोर मनात बोलतो की एवढं काय मागितलं असेल त्यांनी, असो जे मागितलं असेल ते त्यांना मिळू दे बस एवढंच. इकडे निकिता आणि आनंद हार्ड ड्राईव्ह ज्याच्याकडे दिली असते त्याची वाट बघत असतात. आनंद खूप फोन करत असतो पण तो फोनही उचलत नाही. तेवढ्यात स्वानंदी येते. तेव्हा स्वानंदी विचारते की आला का. तेव्हा आनंद खूप टेन्शनमध्ये असतो. आनंद बोलतो की मला खूप टेन्शन आली वहिनी. तो हार्ड ड्राईव्हवाला फोनही उचलत नाही. गेली 4-5 दिवसापासून मी फोन करतो आहे त्याला. तेवढ्यात तो हार्ड ड्राईव्हर येतो आणि बोलतो की सॉरी सर, मी तुमचा फोन उचलू नाही शकलो, ट्रेनमध्ये खूप गर्दी होती ना. तेव्हा आनंद त्याच्याशी थोडं चिडचिडमध्ये बोलतोच. तेव्हा निकिता बोलते की अरे चिडतो का आहे. तेव्हा तो बोलतो की बरं ते जाऊ दे, आम्हाला खूप महत्त्वाचं काम आहे, तू डाटा रिकवर केला का. तेव्हा तो बोलतो की हार्ड ड्राईव्ह बघून असं झालं होतं की ती पूर्ण करप्ट झाली होती. डाटा रिकवर होतो की नाही ते कळतच नव्हतं, पण खूप वेळ लागला आणि सगळा डाटा रिकवर झाला. तेव्हा आनंद ते सगळे खुश होतात. तेव्हा आनंद तो डाटा घेतो आणि बोलतो की मी तुझे चार्जेस ऑनलाईन पे करतो आणि जास्तीचे करतो. तेव्हा ते पटकन ती हार्ड ड्राईव्ह घेऊन चालले जातात. इकडे स्वानंदी आनंद निकिताच्या घरी येते आणि एकदाचा तो रिकवर केलेला डाटा बघून तिचा जीव भांड्यात पडतो आणि बोलते की तुम्हाला असं आनंदी बघून माझा जीव एकदाचा भांड्यात पडला आहे. तेव्हा आनंद बोलतो की चल आता लगेच जाऊया आणि त्याला हे दाखवूया. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही, अरे त्यांना पण कळायला पाहिजे ना तुमच्या मैत्रीचं महत्त्व, असं कसं लगेच चल म्हणून. त्यांनाही कळायला पाहिजे, त्यांनाही तो त्रास फील व्हायला पाहिजे जे तुम्हाला आत्तापर्यंत झाला आहे तो. तेव्हा निकिताही बोलते की अगं स्वानंदी हे कळल्यावर त्याला होईलच ना गं, तर मग चल ना जाऊया ना, दाखवूया ना. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही असं कसं, मी दाखवणार आहे आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ ना, आत्तापर्यंत माझ्यावर विश्वास ठेवलाच आहे ना, मग थोडा ठेवा, मलाही त्यांचा त्रास बघायचा आहे. मी सगळं त्यांना दाखवेल आणि त्यांना काय फील होतं ना ते मला बघायचं आहे आणि तुम्हाला कळवतेच. तेव्हा स्वानंदी ती हार्ड ड्राईव्ह घेऊन येते म्हणून चालली जाते. इकडे निलिमा मल्लिकाची मैत्रीण तिच्या घरी येते. तेव्हा मल्लिका तिच्यावर चिडते की तू अशी डायरेक्ट का आलीस म्हणून. तेव्हा निलिमा सांगते की अगं मी तुला फोन केले पण तू फोन उचलले नाही. तेव्हा मल्लिका बोलते की मी काय 12 महिने फोन कानाला चिपकून ठेवते का, तुला किती वेळा सांगितले की डिरेक्टली येत नको जाऊस, अप्पीला फोन केला असता, मेसेज केला असता, पर आलीस तर कशाला आली ते सांग. तेव्हा निलिमा बोलते की मला पैशांची खूप अडचण आहे गं. तेव्हा मल्लिका बोलते की मी तुला ऑनलाईन करते, जा तू आता इथून पटकन. तेव्हा निलिमा जायला लागते. तेवढ्यात स्वानंदी येते. तेव्हा स्वानंदी निलिमाला विचारते की तुम्ही का आला तिथे.
तेव्हा निलिमा बोलते की अगं ते आजींची तब्येत बरी नव्हती ना, त्यांची विचारपूस करायला आली म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की बरं थांबा मग, मला तुमच्याशी काम आहे. तेव्हा निलिमा बोलते की माझ्याशी काय काम आहे? अगं मला घाई आहे जरा. तेव्हा स्वानंदी बोलते जाल की, चला या तुमच्याबरोबर काम आहे म्हणून. तेव्हा स्वानंदी तिला पुन्हा घरात घेऊन येते. तेव्हा समर आजी ते सगळे असतात. तेव्हा स्वानंदी तिथल्या स्टाफला सांगते की अंशुमन, काकू आणि अर्पिताला घेऊन या म्हणून. तेव्हा समर बोलतो की काय चाललं आहे तुमचं हे? तेव्हा स्वानंदी बोलते की अहो कळेलच की, येऊ द्यात की सगळ्यांना. तेव्हा ते तिघंही येतात. तेव्हा समर बोलतो अख्खं घर जमा झालं, आता सांगा बरं. तेव्हा स्वानंदी बोलते की हो नारायण दादा, आमच्या खोलीतून जरा लॅपटॉप घेऊन या बरं. तेव्हा नारायण लॅपटॉप घेऊन येतो. स्वानंदी त्याला पेनड्राईव्ह लावते आणि पेनड्राईव्ह लावून ती फाईल ओपन करते. तेव्हा सगळे बघून शॉक होत असतात. इथेच आजचा एपिसोड संपतो.